झटपट तयार होणारी आणि प्रवासामध्ये 15 दिवस आरामात टिकणारी अशी शेंगदाण्याची हिरवी चटणी अत्यंत स्वादिष्ट लागते। जर ही रेसिपी पाहायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। शेंगदाण्याच्या हिरव्या चटणीसाठी आपण साहित्य घेतलेलं आहे। 1 वाटी शेंगदाणे, थोड्याशा मिरच्या, 2 लसणाचे गड्डे म्हणजे 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आहेत, 1 चमचा जिरे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। जर तुम्हाला चटणी शेंगदाण्याची जर आणखीन जरा झणझणीत आणि तिखट हवी असेल तर अजून एक 4-5 तुम्ही हिरव्या मिरच्या घेऊ शकता। इथे 1 वाटी शेंगदाणे आपण भाजून घेऊया। थोड्याशा मंद आचेवरतीच भाजून घेऊया। भाजत असताना यामध्ये थोडंसं चमचाभर तेल टाकूया आणि त्या तेलावरती खरपूस शेंगदाणे भाजून घेऊया, म्हणजे शेंगदाण्याच्या चटणीची जी चव आहे ती छान लागेल। मंद गॅसवरती हे 6 ते 7 मिनिट शेंगदाणे असे तेलावरती खरपूस भाजून घेतलेले आहे। आता हे शेंगदाणे आपण काढून घेऊया। थोडेसे तेल टाकूया यामध्ये, 1 चमचाभर, त्यावरती या मिरच्या टाकून घेऊया। त्याही गॅसच्या मंद आचेवरती भाजायच्या आहेत। मिरच्या भाजून झालेल्या आहेत। आता यामध्ये आपण जे सोललेलं लसूण होतं त्या लसणाच्या पाकळ्या टाकूया, ते आपण यामध्ये चांगलं भाजून घेऊया। त्यानंतर यामध्ये आपण 1 चमचाभर जिरे घेतलेले होते ते पण यामध्ये भाजून घेऊया। गॅस बारीकच असू दे आणि कोथिंबीर यामध्ये टाकायची आहे। शेंगदाण्याची आपली हिरवी चटणी आहे त्यामुळे कोथिंबीर चांगली भाजून घ्यायची आहे की त्याच्यामध्ये पाण्याचा जो ओलावा आहे तो निघून जावा। गॅस बंद करूया। आता हे सर्व साहित्य आपण शेंगदाण्यासोबत मिक्सरमध्ये वाटून घेऊया। कोथिंबीर चांगली थोडीशी परतायची, त्याच्यातला ओलावा गेला पाहिजे, जेणेकरून आपली जी चटणी तयार होणार आहे ती 15 दिवस तरी छान टिकेल। आता हे सर्व साहित्य शेंगदाण्यामध्ये टाकून घेऊया आणि हे सर्व मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। मीठ हे सर्व शेंगदाणे थंड झाल्यानंतरच घालायचे आहेत। जर गरम असताना घातले तर त्याला पाणी सुटण्याची शक्यता असते, त्यामुळे ते सर्व शेंगदाणे थंड झाल्यानंतरच मीठ टाकायचे आहेत। आता हे सर्व आपण मिक्सरवरती त्याची भरड काढून घेऊया। अशा रीतीने ही शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे। मिक्सर फिरवत असताना थोडासा बंद करून चालू करून असा फिरवलेला आहे आणि अशा पद्धतीची ही मोठी मोठी अशी शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे, आपली शेंगदाण्याची हिरवी चटणी। म्हणजे जास्त बारीक करायचं नाही, अगदी पूर्ण मोठे पण ठेवायचे नाही, अशा पद्धतीची ही बारीक करून घ्यायची आहेत शेंगदाणे। अशा रीतीने आपली शेंगदाण्याची हिरवी चटणी तयार झालेली आहे। प्रवासामध्ये नेली असता ही 15 ते 3 आठवडे सहज टिकते, पण ती हवाबंद डब्यामध्ये ठेवायला हवी। ही जर चटणी तुम्हाला आणखीन झणझणीत आणि तिखट हवी असेल तर आणखीन एक 5-6 मिरच्या त्याच्यामध्ये तुम्ही घेतलात तरी सुद्धा चालू शकेल।